आणि त्याच्यानंतर त्यांच्या 4 टर्म, त्याच्यानंतर 2 टर्म्स आईसाहेबांच्या आणि त्याच्यानंतर 1 टर्म राजेश दादांची. 2024 पर्यंत हा गड राष्ट्रवादीने राखला होता. पण आमच्यात मताची विभागणी झाली आणि त्या विभागात एक अपक्ष उमेदवार निवडून आला. मुश्रीफ साहेबांनी आम्हाला दोघांना एकत्र बोलवलं या निवडणुकीनंतर आणि आम्हाला समजावून सांगितलं की ताई, नुकसान फक्त तुमच्या दोघांचं झालेलं नाही, नुकसान पक्षाचं झालंय, नुकसान कार्यकर्त्याचं झालंय, नुकसान जनतेचं झालंय. आणि म्हणून हा जो एक विचार मुश्रीफ साहेबांनी आणला की दोन्ही राष्ट्रवादी आपण एकत्र येऊन, त्याचा पहिला प्रयोग आम्ही केला चंदगड नगरपंचायतीत. आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की चंदगड नगरपंचायत अवघ्या 8-9 हजार मतांची नगरपंचायत, पण त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आले होते. म्हणजे एवढं मोठं महत्त्व त्याला प्राप्त झालं की या दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर त्यांना थांबवायसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिथं आणावं लागलं. चांगल्या प्रकारचं यश आम्हाला चंदगड नगरपंचायतीत मिळालं. 8 आणि 8 असं रोखण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीत तोच विचार मुश्रीफ साहेब म्हणाले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे चालू ठेवूया. जेव्हा हा विचार आमचा ठरला एकत्रित लढवायचा, मुश्रीफ साहेबांनी अजितदादांच्या कानावर हा विषय घातला. आणि मला आवर्जून सांगायचं आहे की 19 जानेवारी 10:20 अजितदादांचा मला फोन आला. मला खूप छान वाटलं, कारण आम्ही आता पवार साहेबांच्या बरोबर होतो, त्यामुळे 6 वर्ष दादांशी संपर्क नव्हता. दादांचा आवाज 6 वर्षांनी कानावर पडला. दादांनी चौकशी केली की कसं कसं नियोजन केलं निवडणुकीचं. आम्ही सांगितलं की आम्ही राजेश दादा आणि आम्ही एकत्र ही निवडणूक लढवत आहोत. दादांनी एक प्रश्न विचारला की कुठल्या चिन्हावर ताई तुम्ही निवडणूक लढवणार. एका क्षणाचाही विचार न करता मी सांगितलं, आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ही निवडणूक घड्याळ चिन्हावर दादा लढवणार आहोत. दादांना खूप आनंद झाला. आम्ही अजून एक मागणी त्यावेळी दादांच्याकडे केली की दादा, आपली एक सभा या निमित्तानं गडिंग्लजला व्हावी अशी आमची सर्वांची फार इच्छा आहे. दादा म्हणाले, मी कार्यक्रम निश्चित करतो, 2-4 दिवसात फोन करतो, तुम्हाला निरोप देतो. पण इतकं मोठं दुर्दैव की दादांचा परत फोन आला नाही, दादांचा निरोप आला नाही. बातमी आली ती एक विमान अपघाताची. हा विमान अपघात होतो काय आणि दादा आपल्या सर्वांच्यातून निघून जातात काय. कार्यकर्ते खचून गेले. 2 दिवस कुठल्याही कार्यकर्त्याचे अश्रू आवरत नव्हते. पण 2 दिवसानंतर सर्वांनी आम्ही स्वतःला सावरलं आणि आम्ही ठरलं की निवडणूक आता जितकी भावनिक आहे तेवढ्या ईर्षेची आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा कुठलाही गडतट डोक्यात न ठेवता आपण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असं समजून ईर्षेनं कामाला लागला की आपण हे जे काही 9 उमेदवार उभे केलेत त्या सर्वांवर गुलाल टाकायचा आणि अजितदादांना श्रद्धांजली व्हायचा, हा एक निर्धार करून सर्वजण आम्ही कामाला लागलो. दोन्ही राष्ट्रवादी नुसत्या कागदावर एकत्र झाल्या नाहीत, तर खऱ्या अर्थानं मनोमिलन झालं. मुश्रीफ साहेब हिमालयासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचे परिणाम आज तुमच्या समोर आहेत. आज राजेश दादांचा आणि आमचा जो चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे तिथं 9 जिल्हा परिषद आहेत. 9 पैकी 7 जिल्हा परिषद सदस्य आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. हे मला आज अभिमानानं इथं सांगायचं आहे. फक्त 1 जिल्हा परिषद आम्ही भाजपकडं आमच्याकडून गेली आणि 1 सीट आमची जनसुराज्यला गेली. आम्ही 18 पंचायत समितीचे उमेदवार उभे केले होते. 18 पैकी 13 पंचायत समितीचे उमेदवार मुश्रीफ साहेब आज तुमच्या समोर आज येत आहेत. सांगायचा हेतू एवढाच की आदरणीय पवार साहेबांचा, स्वर्गीय अजितदादांचा, स्वर्गीय कुपेकर साहेबांचा विचार हा जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन आम्ही झटलोय. मुश्रीफ साहेबांना मला या व्यासपीठावरून विनंती करायची आहे की साहेब, जिल्ह्याचं एक टोक असलेला हा चंदगड गडिंग्लज आजरा विभाग आहे. जर हे 3 तालुके तुम्ही घेतले साहेब तर 11 जिल्हा परिषदेमधून 9 जिल्हा परिषद सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत. जेव्हा केव्हा आता जिल्हा परिषदेचं पद वाटप होईल साहेब, त्यावेळी आमच्या या टोक्याचा भूमी असलेल्या चंदगड गडिंग्लज आजऱ्याला आपण न्याय द्याल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.